ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? सो आताचा ब्लॉग होणार आहे तो आपला रायडिंग ब्लॉग होणार आहे. सो जरा मस्त जरा थोडंसं फिरून या म्हणलं. सारखं रूम 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 बाहेर कुठं जाऊन नुसतं कंटाळतंय, माणूस बोर होते. मस्त आता आपण एक्सप्लोअर करतोय. आता कुठं करतोय ते तर मी आता सांगणार नाही असं लगेचच. थोडंसं जरा थांबा. तुम्हाला काय म्हणले, भावाला फक्त नीट होऊ द्या थोडंसं. एकदा भाऊ तुमचा नीट झाला, भाऊ काय एका जागी गप बसत नाही. आता एक गोष्ट लक्षात आली, पण मी आता सांगतो तुम्हाला. मला आलता माझ्या भैयाचा फोन कॉल. मला म्हणत होता, अरे नागेश तू काय बोलतो ब्लॉग मध्ये, तुला तरी कळतंय का, तुला तरी समजतंय का तू काय बोलतोय, तुला बोलायचं काहीतरी असतंय, तू बोलून जातो दुसरं काहीतरी. तर गोष्ट अशी आहे की त्याचं बोलणं बरोबर आहे. मला फक्त एकच आहे डोक्यात की मला का बरं तसं बोलू वाटतं, कारण मी जसं आहे ना, मला फक्त बघायचं की लोक मला तसे एक्सेप्ट करायला तयार आहेत का, म्हणजे मी चेंजेस का करू. नाही, चेंजेस करणं खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे होईल पण चेंजेस. कारण एक गोष्ट आम्ही तुम्हाला म्हणलं होतं, कंटेंट क्रिएशनची एक गोष्ट सगळ्यात बेस्ट निघाली आणि ब्लॉगिंगचं पण. आणि जसं तुम्ही मला प्रेम देताय, साथ देताय, कारण आधी मला खरंच या गोष्टी समजत नव्हतं की बाबा कसं बोलायचं, कॅमेरा कसा हँडल करायचं, लोकांना कसं बोलायचं, किंवा लोक किती निगेटिव्ह बोलतील. लोकांची पण एक थिंकिंग राहते त्या गोष्टी बाबतीमध्ये. भैयाच्या बाबतीमध्ये मला भैयाची एक गोष्ट सारखं कायम लक्षात राहते की भैया एकच बोलतो की निलेश, नागेश, जोपर्यंत तुझं वय आहे तोपर्यंत एन्जॉय कर, तोपर्यंत एक्सप्लोर कर. कारण एकदा वय गेलं, एकदा टाइम गेला, तेव्हा तू किती पण जरी विचार केला ना की नाही नंतर करू तेव्हा होणार नाही. तर जरा मी म्हणलं यार, फॅमिली पण असती, मित्र पण राहतात, रूममेट्स पण राहतात, पण जरा मी माझ्या एकट्यामध्ये पण जरा थोडंसं टाइम स्पेंड करावं, जरा टाइम काढावं जरा स्वतःसाठी. आणि मग इच्छा आहे की पुढे जाऊन मी अशाच गोष्टी भरपूर एक्सप्लोर करत राहू. आपण फ्रेंड्स सोबत राहतो, काहीतरी झंझट चालत राहतात, किंवा आपण इतर मित्र काही लोकांसोबत राहतो, किंवा अशा काही अडीअडचणीमध्ये आपण स्वतः इतके गुंतून पडतो की आपल्याला स्वतः कळत नाही की काय लाईफमध्ये का बरं तसं व्हायलंय, किंवा लाईफमध्ये तसे प्रॉब्लेम्स का फेस करतोय आपण, आणि माझ्यासोबतच का व्हायलंय. लोक मला सारखं सांगतात, अरे निलेश तुला माहिती नसतंय, लोक असे राहतात, लोक तसे राहतात असे. अरे भाई, मी एक गोष्ट खरं सांगू का भाई, सगळे माणसं चांगले राहतात, कोणच रॉंग नसतो. म्हणजे माझा तर पॉइंट ऑफ व्ह्यू तसा आहे की कोणच रॉंग नसते. हा, माणसाची थोडीशी फितरत खराब राहू शकते, थोडीशी नियत थोडीशी वेगळी राहू शकते, की त्याला कोणतरी चांगलं केलेलं जमत नसेल, कोणती तर गोष्ट चांगली घडलेली त्याला आवडत नसेल. तर असे काही लोक पण राहतात. आपल्या अवतीभवतीमध्ये अशा गोष्टी भरपूर भेटतात. कधी कुठून नातेवाईकांकडून भेटतात, कधी मित्रांकडून भेटतात, कधी सोसायटीकडून भेटतं, किंवा कधी अवतीभवती लोकांकडून भेटतात. पण मला काय म्हणायचंय की सारखं डोक्यामध्ये या गोष्टी फिक्स करून की नाही लोक तसेच आहेत, जर लोक तसे आहेत तर मग आता आपण सगळ्या अख्ख्या जगाला सोडून कुठं लांब तर राहू शकत नाही ना, तेव्हा आपलं तर आयुष्य खराब करू शकत नाही. लोक खराब आहेत म्हणजे कुठं लोक खराब आहेत, लोक सगळीकडे चांगले राहतात रे. हा, आपण एक प्रयत्न करू शकतो की जर आपल्याला कळालं की हा समोरच्या व्यक्तीची फितरत नियत जरा खराब आहे, आपण कोशिश करू शकतो. जर आपला पर्स्पेक्टिव्ह चांगला आहे, आपण कोशिश करू शकतो समोरच्याला कुठं तर चेंज करायचं, समोरच्याला 10 गोष्टी चांगल्या सांगायच्या. बहुत गरम होता ये, एयर को पोया तो घूमत रहना पड़ता, ऐसा नहीं चलता भाई, ऐसा नहीं चलता, दम से जाना पड़ता, फिर दम से पोहोचते. त्याच्यामुळेच मी टूर बाईक घेतलेली आहे. अशा रस्त्यातून गाडी चालवायलाच मी टूर बाईक फक्त गाडी ताणायची भाई. नाही, गाडी ताणायची नाही, एकदम दमाने जायचंय. मस्त बोलत हसत खेळत जायचं, काय नाही करायचं. एकदम दमचे जायचे, दमचे. आता बघा बरं, भयाचं बोलणं एकदम थोडंसं बरोबर आहे. भया काय म्हणतात, मी काय बोलतोय मला स्वतः कळत नाही.
मला काय म्हणायचं मी माझे आहेत. तुम्ही मला समजून घ्यालाय, तुम्ही मला प्रेम द्यालाय. काय पाहिजे तुम्ही समजून कशा पण पद्धतीने घेता हो, काय नसतं विषय. आता मी भैयाचं बोललो, कोणानंतर मित्रांचं बोललो, मी कसं एकटा आहे, कसं फिरतोय सर्वायवर, हे त्या गोष्टी बोलतोय. का बोललो? कारण गाडी चालवताना हे युजली प्रश्न आपल्याला पडतात, पुन्हा ते पडतात. आता मला काय गरज आहे का स्क्रिप्ट काढा, त्याचं कंटेंट काढा गाडी चालवताना? आकाश कसं आहे, नदी कशी वाहते, झाडं कशी छान छान आहे, रस्त्यात किती खड्डा आहे, असं मोटिवेशन देत बसतो का? की आपला जो खड्डा आहे सेम आपलं आयुष्य पण अशा खड्ड्यावरच आहे. आपल्याला त्या खड्ड्यात उडी मारायची, आपल्याला वरी उठायचे. काय गरज आहे? मला नाही काय गरज नसते करायची. एक काम करा मंडळी, तुम्ही ना दुसरी कोणच असतं मोटिवेशन, माझ्याकडे जरा थोडस मजेने यावी, माझ्यासोबत जरा थोडस एन्जॉय, थोडस आपलं मोटिवेशन लावायचं चालतंय, थोडस जरा इन्स्पायरेशन पण व्हायचं. कंटेंट काय, कंटेंट कुठं पण भेटत राहते. कंटेंट साठी मागं लागायचं, कंटेंट साठी मागं लागायचं. ब्लॉग आहे म्हटल्यावरती नाही मला इथं जायचंच आहे. कंटेंट सगळीकडे आता बघावर मी गाडी चालू, पण आता त्याच्यासाठी काय कुठं एका जागी कुठं तर चांगल्या ठिकाणी जाणं, हे करणं ते करणं. थांबा 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 हा जे बघतात ते तुम्हाला लोकांना दाखवायचं की बाबा हा ही पण गोष्ट एक्झिस्ट आहे, आणि माझा काहीतरी बोलण्यामुळं लोकांना समजत. आता काय काय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज काढतात कंटेंट मध्ये की ही जागा अशी आहे, इथे किंवा काही जण थोडेसे वॉइस ओव्हर्स करतात. अरे भाऊ तुमचा भाऊ फुल कंटेंट क्रिएटर, ओरिजिनल ओजी मजाचा अर्थ समजून घ्या. ओजी म्हणजे 4G आहे, तोंडावर बोलायचं. काय स्क्रिप्ट भाऊ काय पाठ करत नाही, असंच असतंय तसंच असतंय, एकदम मोठे मोठे शब्द वापर नाही. आपण असं बोलतो म्हणजे फॅमिलीतल्या पालकांना पण वाटत नाही, आपल्या घरातले लोक पण असंच, माझ्या मित्रांना पण वाटत म्हणजे भाऊ तोच असंच बोल भाऊ. जरा सुरुवातीला जरा वाटतं लोकांना ऑड वाटत, पण कधी ना कधी एक समजून मला माझ्यावर स्वतःवर इतका कॉन्फिडन्स आहे की मला तर काय कशा पडले कधी ना कधी तर भाई असल्यात गाडी चालवायला. हा अशा म्हणजे गाडी चालवायला, आणि म्हणजे आपलं सॉंग्स गाणे, थोडेसे केकचे गाणे, थोडे हरिचे गाणे, थोडे युवराज गाणे, थोडे इव्हेंट गाणे, तो जरा असे गाणे ऐकत छान वाटतं, मस्त मजा येईल. ओके सो मंडळी, आजचा व्लॉग आता आपण एंड करूयात मस्त. तुम्हाला जर काय माझ्या कळायला की मी काय बोलतोय तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जरा भावाला प्रेम द्या, सारखं मस्त भावाला प्रेम द्या, कारण तुम्ही तर देतातच, तुम्ही बोलल्यावरती तुम्ही अजून लाडात येतात मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही लाडात आल्यावर प्रेम दिलेलं वेगळं राहते. सगळं सारखं म्हणावं लागेल. बाई इतका कानाजरी होतो, एक दोन दिवस म्हणजे असं वाटत होतं की मी आठवड्याभर तर आता किती माझा आजारपण आहे काय आता निघणार नाही आजारतो. इतकं घाण तापाला होता मला, म्हणजे असं वाटलं होतं की चला कसं ऍडमिट व्हावं लागलं, व्हायरल होतं. पण तरी पण मी माझा ब्लॉग चालू ठेवला होता, तरी पण मी डोक्यात ठेवलं होतं की काय पण करायचं, पण दिवस नाही करायचं, टाकून म्हणजे काय पण कोणतं तर बघणार. माझे लोक आहेत, माझे लोक बघतात, माझ्या लोकांना मी डिसअपॉइंटमेंट कधीच करणार नाही. त्याच्यामुळे म्हणलं टाकायचं. आता बघा, आता मस्त गाडी चालवते, मला गरज नाहीये कोणतं तर कंटेंट सापडायचं, कुठं तर स्क्रिप्ट काढायचं किंवा काय काढायचं. मला फक्त एक माहिती आहे की माझे लोक माझी वाट बघत आहेत, तो मी माझ्या लोकांसाठी टाकतात. आता सध्या माझ्या लोकांची संख्या जरा कमी आहे, जेव्हा जास्त होईल तेव्हा बाबा किती प्रेम देतील, काय करतील आम्हाला ऐका बाबा तेवढं. पण आता आपण ब्लॉग एंड करूयात, कारण आता विषय असा आहे की माझ्या फोनची चार्जिंग संपली. आता माझ्या फोनची चार्जिंग संपली मित्रांनो, आणि उशीर पण व्हायला आहे, कारण ब्लॉग टाकायचे संध्याकाळी, आणि तुमचा भाव आता लवकरात लवकर स्क्रीनवर येईल. तो आता मी आता ठेवतो आणि पोस्ट करतो. ओके बाय. तर आता आपण धुयात, टाटा, टेक केअर, काय